16 अर्थातच धडाकेबाज चषक 2026 क्रीडा स्पर्धेचं 51वं पर्व. सामना सुरू होतोय, दोन विनिंग टीम एकमेकांसमोर. पहिला बॉल विवेक शेलारचा, हा फॉली ड्राईव्ह केला समोर, चांगला ऑफ ड्राईव्ह आता दाखवत असताना डीपमध्ये लॉंग ऑफला भावेश पवार यांचं चांगलं बॅकअप, एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसहित सध्या बॅटिंग करत असताना खातं खुलं होतंय भूमिक 11 गांधारी क्रिकेट संघाचं. दोन्ही टीमनं यापूर्वी अजय सर क्वालिटी क्रिकेट खेळले, दोन्ही टीमनं चेस करत असताना सामने जिंकलेत. पण आता या तगड्या फौजा क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती एकमेकाविरोधात संघर्ष करण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. 70 स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सध्या सुरू आहे. ऑनलाईन व्ह्यूवर जे आमच्या समेत उपस्थित झाले त्या सर्वांचं स्वागत आहे, वेलकम ऑल ऑफ यू. त्याचबरोबर हळूहळू दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी आता शामशेठ झुंजारराव क्रीडानगरीमध्ये वाढू लागली आहे, तर सर्वांचं स्वागत आहे. सर्व उपस्थितांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय. आज खरं तर अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजर्षी छत्रपती यांची 396वी जयंती जी मोठ्या थाटानं उत्साहानं साजरी झालेली आहे. अपील अँड कॉन एसिड क्लिअर प्लंप LBW लेग बिफोर विकेटची शिकार विवेक शेलारची रफ्तार आणि सध्या दिनू कांबलेला यावं लागतंय माघारी. पायचीच्या स्वरूपात पहिला धक्का लागलाय भूमिक 11 गांधारीला. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. जबरदस्त वेग आणि वेगानं सध्या छाप सोडताना पाहायला मिळत आहेत. भिवंडी विभागातील खालिंग गावातील विवेक शेलार यांच्या वेगाची नेहमीच टेनिस क्रिकेट जगताच्या पडल्यावरती चर्चा असते. व्यावसायिक स्तरावरची क्रिकेट नेहमीच गाजवलंय आणि आज मुरबाड नगरीत धडाकेबाज चषकात त्यांची धडाकेबाज कामगिरी. क्लिअर प्लंप बरोबर मिडल स्टिकच्या समोर सापडत आहेत. परफेक्ट ब्लॉक होल, टो क्रशर यॉर्कर शाहरुख खानने चित करून टाकलेलं आहे दिनू कांबलेला. पहिला हादरा सध्या बसतोय बॅटिंग करत असताना भूमिक 11 गांधारीला. बॅटिंगसाठी पाहिलं तर भिवंडी विभागातील भावाळे गावचे उभरते सितारे सूरज केने आता बॅटिंग करता दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नॉस्ट्रा करेंटला पाहिलं तर शहापूरमधील बोरशिदे गावातील बाली बागरे, त्यानं मागच्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. सॉफ्टननं ड्राईव्ह केला बॉल, वायडेश मिडॉनला बॅकअप आलेला आहे, डॉट बॉल. वेग चांगला विवेक शेलारकडे अकॉर्डिंग टू द फ्लिस प्लेसमेंट. सध्या त्याची गोलंदाजी आपण बघत आहोत, ज्याचा प्रत्येक बॉल जिथे फक्त असते वेग आणि रफ्तार. गाव त्याचं खालिंग, नाव त्याचं विवेक शेलार आणि सध्या वेगानं P1च्या पहिल्या षटकात तो छाप सोडत असताना यावेळेला फुलटॉस बॉल बॅटची कडे घेत मागे गेलाय. शॉट थर्डमॅनला मात्र बॅकअप आलेला आहे. अधिकचा वेग, अधिकची गती आणि या गतीनं मात्र आता फलंदाज सूरजला त्रस्त केलेलं आहे. गोलंदाज विवेक शेलारनं व्यावसायिक स्तरावरचं क्रिकेट अखंड भारतभरातून अनेक तारेसेतारे आज या शामशेठ झुंजारराव क्रीडा नगरीत अर्थातच धडाकेबाज चषकाच्या 51व्या पर्वात सम्मिलित झालेले आहेत. क्वालिटी वर्सेस क्वालिटी क्रिकेट, बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल एन्जॉय करता येईल. स्टील 2 टू गो. आता शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल करण्याचा प्रयत्न हवा तसं टायमिंग नाही. नॉस्ट्रा करेंटला धाव घेण्याचा नाहक प्रयत्न बाली बागरेचा सुरू होता, पण मोकेच्या क्षणी ते रिटर्न क्रीजमध्ये सुखरूप परत आहेत. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल, चांगला दबाव बनवलाय. लीड करत असताना टायगर 11 उत्तर प्रदेश टीमला आपण बघत आहोत. प्राऊड ऑफ भिवंडी, प्राऊड ऑफ ISPL आणि धडाकेबाज चषकाच्या 91व्या पर्वाचे ब्रँड अँबॅसेडर अर्थातच भावेश पवार काहीसा कानमंत्र देत असताना विवेक शेलारला पहिल्या षटकात अवघी 1 धाव. स्टील 1 टू गो. याबलेला थोडा खाली राहिला बॉल, बॅटची आतली कडा घेतली आहे. एसटी रक्षकाचं बॅकअप आलाय आणि आता सूरज केनेला देखील बॅकअप करावं लागलंय. पहिल्या षटकांती 1ला दुसरा झटका भूमिक 11 गांधारीला. आणखीन एक फलंदाज बाद. तू चल मी आहे अशी परिस्थिती. सूरज केने माघारी. टाइम काउंटर सुरू आहे. वेळेची एक वेगळी शिस्त आणि त्याचबरोबर पारदर्शकता यासाठी ओळखलं जातं धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब बडवली आणि त्यांचे बहारदार आयोजन. 51व्या पर्वात ग्रामीण विभागातील स्पर्धा, ज्यात आज आपण व्यावसायिक स्तरावरचे 4 संघ सम्मिलित झालेले बघत आहोत. पहिल्या सामन्यांमधील 2 विनर टीम एकमेकांसमोर आहेत. पहिल्या षटकात छाप सोडली खालिंग एक्सप्रेस विवेक शेलारनं.
बाद केलं दिनू कांबलेला, बाद केलं सूरज केनेला, बाली भागरे आणि त्याची सोबत देण्यासाठी नवीन बॅटर नागेश वाडेकर दाखल होताना पाहायला मिळतात. सेकंड पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू होतं. दुसरं 20वा रिसॉर्ट डेट कडून बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पनवेल विभागातील नेरी दुंद्रे या गावचा चमचमता सितारा उभरता सितारा अर्थातच डावखुऱ्या हाताचा आणखीन एक वलयांकित गोलंदाज प्रसन्न पाटील आता बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. अफाट जनसमुदाय सध्या लोटलाय. हळूहळू दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी आता वाढू लागली आहे. 70 स्पोर्ट्स लाईव्ह या ऑफिशियल यूट्यूब वाहिनीवर देखील भरपूर साऱ्या संख्येनं क्रीडा रसिक आमच्या समेत जॉईन झाले. त्या सर्वांचं स्वागत आहे. चला मॅच कंटिन्यू करा. वेळ जास्त खर्च होतोय, लक्ष सुद्धा. टायगर 11 उत्तर प्रदेश हा संघ मैदानावरती खेळतोय. पहिल्या षटकात जबरदस्त कामगिरी केली. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये इम्पॅक्ट आपण पाहिला. त्या ठिकाणी गोलंदाजी करत असताना विवेक शेलारचा सेकंड पॉवर प्ले बॉलर तयार प्रसन्न पाटील. पहिला बॉल बॅटची बाहेरची कणा घेत निघाला. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित होते. थोडे फंबल झाले पण बॅकअप येतंय. एक सिंगल धाव मात्र रोखता आले नाही. सिंगल धाबेसहित महत्वाच्या सामन्यात बाली भागरेचं खातं खुलं होत आहे. तर सांघिक धावफलक मात्र सध्या आपण बघत आहोत. भूमिक 11 गांधारी क्रिकेट संघाचं 2 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रसन्न पाटील डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, त्याच्यासमोर मुंबईचा आणखीन एक वलयांकित खेळाडू नागेश वाडेकर. चांगलं रंगेले बॅटल. यावेळेला फुलटॉस बॉल, चांगला स्क्वेअर ड्राईव्ह पण बॅकवर्ड पॉइंटला तितकी जबरदस्त कामगिरी क्षेत्ररक्षकाची आपण बघत आहोत. चांगलं बॅकअप येत आहे. पहिल्या अटॅम्पमध्ये चेंडूला हाताचा स्पर्श झाला, त्याच कारणास्तव चेंडूचा वेग थोडा मंदावला. मिळेल ते एक सिंगल धाव आणि या सिंगल धाबेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. भूमिक 11 गांधारी क्रिकेट संघाचा 3 धावा धावफलकावर. 3ला 2 धक्के आतापर्यंत बसलेत. रन्स हव्यात. पॉवर प्ले म्हणजे अजय गरज सर चांगला स्टार्ट अपेक्षित आहे. यावेळेला बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न, अँग्युलर डिलिव्हरी, टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत जबरदस्त गतीनं आणि भन्नाट उचलीनं बॉल निघालाय. ते डेस्टी रक्षक विवेक शेलारच्या हातात. डॉट बॉलची झाली सांगता निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. फ्रंट अँगलला रनवे रिलीज ऑफ डिलिव्हरी रिदमॅटिक ऍक्शन. यावेळेला अपील हलकसं जरूर झालं आणि पंचांनी अखेर ते स्वीकारले. इट्स आउट. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. बाली भागरे आता माघारी परततोय पायचीच्या स्वरूपात. आणखीन एका फलंदाजाला आता पंचांनी कात्रीत पकडलंय. 3ला 3रा आदरा बसतोय. भूमिक 11 गांधारी संघानं गमावलाय आणखीन एक महत्वाचा फलंदाज बाली भागरे. बॅक टू द पवेलियन. क्लिअर प्लम ए सिरीज. बरोबर मिडल ऑफटेकच्या समोर सापडत आहेत. लाऊड अपील. अखेर पंचांची अधिकृत स्वीकृती आली, अधिकृत मान्यता आली आणि त्या ठिकाणी आपण बघत आहोत सध्या हा जल्लोष गोलंदाज प्रसन्न पाटीलचा. आणखीन एक विकेट कॅरी झालेली आहे. सध्या फ्रंट सीटवर या मॅच मध्ये आपण बघत आहोत. फिल्डिंग करत असताना टीम टायगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश. भरदार कामगिरी गोलंदाजी विभागात. पहिल्या षटकात इम्प्रेशन टाकलं कालिंग एक्सप्रेस विवेक शेलारनं, तर दुसऱ्या षटकात छाप सोडताना पाहायला मिळत आहेत पनवेल विभागातील नेरे दुंद्रे गावचा सितारा प्रसन्न पाटील. बॅटिंगसाठी नवीन बॅटर प्रणव भोईर दाखल होतात. यंग टॅलेंट आहे. टीम भिनारचं समोर हॅबट केलाय. शॉर्ट ऑफ लेंथ, मिड ऑफ हात मध्ये बॉल डीप मध्ये चाललाय. लॉंग ऑफ लाईक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. प्रणव भोईरची विस्फोटक सुरुवात, बेधडक सुरुवात. बॉल सीमा पार. एक टप्पा घेत उसळला तसा थेट लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर कोसळला. धडाकेबाद चौकार. वैयक्तिक खातं खुलं होतंय. यावेळेला समोर आणखीन एक चांगला शॉट आहे. एक क्वालिटी ऑन ड्राईव्ह वाला आहे. निघालाय बॉल टप्पा घेत लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्रिकेटचा सी फॉर क्लास, दर्जा आणि गुणवत्ता पाहायला मिळते. ती फलंदाज प्रणव भोईरच्या बॅटमधून. आणखीन एक बेधडक चौकार. बॅक टू बॅक सेकंड 4.
धावा येणं नितांत गरजेचं होतं आणि त्या धावा सध्या येत आहेत प्रसन्न पाटीलच्या विरोधात आक्रमण सध्या होत आहे. लागोपाठचे दोन चौकार सेकंड पॉवर प्लेची जबरदस्त सांगता झालेली आहे. जबरदस्त शेवट केलेला आहे तो फलंदाज प्रणव भोईरनं मॅन फ्रॉम बिनार. 2 षटकांत धावसंख्या 11 ऑन बोर्ड. 11ला विकेट 3 पडलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी पाहिले तर टीमचे संघकर्णधार त्याचबरोबर प्राऊड ऑफ भिवंडी, प्राऊड ऑफ ISPL आणि धडाकेबाज चषकाच्या 51व्या पर्वाचे ब्रँड अँबॅसेडर भावेश पवार सर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेची 2 षटकं संपली. त्याच कारणास्तव पंचांनी आता क्षेत्ररक्षकांची मर्यादा हटवलेली आहे. डीपमध्ये सध्या 5 फिल्डर बाउंड्री सेव्हिंग एरियाज सीमांचं रक्षण करत असताना आपण बघत आहोत. गोलंदाज तयार भावेश पवार. पहिला बॉल पायात होता, सन्मान देण्यास भाग पाडलं. चांगला डिफेन्सिव्ह अप्रोच आपण बघत आहोत. स्ट्रायकर एंडला नागेश वाडेकरचा सॉफ्ट बॉटम हँड. या बलेला आणखीन एक चांगला बॉल टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत असताना निघालाय थेट यष्टी रक्षक विवेक शेलारच्या हातात. रायटे बॅटरसाठी चांगला ऑब्रेक आता टाकलाय गोलंदाज भावेश पवारनं. टप्पा पडल्याबरोबर बाउन्स मिळालेली हरकत. या बलेला ऑन साईडला दिशा दिली लॉंग टू द कार्पेट. बॉल ट्रॅव्हल होतोय डीपमध्ये. मिडविकेटला बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित आहेत. विकेट किपर एंडला ॲक्युरेट थ्रो आपण बघत आहोत. फिल्डिंगचं ते स्टँडर्ड, क्षेत्ररक्षणाचा तो दर्जा सध्या सामन्यात जपत असताना टायगर 11 उत्तर प्रदेश संघ सिंगल धाबेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या धावफल कव्हर. मॅन इन फॉर्म, मॅन इन गुड टच प्रणव भोईर सध्या स्ट्रायकर एंडला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ज्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 4 सेकंड पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलेले आहेत. यावलेला फाईन ग्लान्स डीप मध्ये निघालाय बॉल. डीप फालेक सीमारेषेच्या बाहेर. सलगचा 3रा चौकार आता आलाय प्रणव भोईरच्या बॅटमधून. टॉप गेअरवरती त्याची बॅटिंग आणि सध्या त्याची फलंदाजी बहरतीये. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. डीप फालेकचं चित्र निवडलंय. भावेश पवारच्या विरोधात पहिला वार चौकार. या बलेला लाईन पाहावे लागेल. सिटीज व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन आता मिळताना दिसेल. प्रेस क्लिनिक सरळगाव सर्व डॉक्टर प्रमोद भोईर सर आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित झालेत. सरांचं सरचे स्वागत आहे. विनंती आपण आसनस्थ व्हा. सतीश शेळके सर समालोचन कक्षाची संपर्कात या. सतीश शेळके सर. चौकारानंतर व्हाईट बॉल. धावसंख्या सध्या 17. कमी गतीने टाकलेला बॉल ऑन साईडला टर्न केला. गॅप मोठा आहे. बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित झाले. चांगला थ्रो आता देत आहेत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवला होता प्रणव भोईरनं, पण नागेश वाडेकरनं वेळेस त्याला रोखलेलं आहे. एक सिंगल धावा आता मिळताना दिसेल आणि या सिंगल धाब्यासहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. भौमिक 11 गांधारी क्रिकेट संघाचा 18 ऑन बोर्ड. 18 धावा सध्या स्कोर बोर्डवर. या वेळेला स्टेट बॅटर समोर लॉफ्ट केला. वॉट अ शॉट. पॅरलल फटका. सीमारेषेची समांतर फटका जो देऊन जातोय. 440 ओव्हरचा झटका. भावेश पवार आणि त्याच्या सोबतीनं टीम टायगर 11 उत्तर प्रदेश क्रिकेट संघाला फास्ट अँड फ्युरियस हिट. सीमारेषेची समांतर फटका. षटकार. थँक्यू. शेवटच्या बॉलवरती नागेश वाडेकर मात्र आक्रमण करतायत. समोर स्टेट बॅटनं ओव्हर द बॉलर रेड सेफ शॉट आणि या षटकारानं सध्या सांगता झाली आहे ती 3ऱ्या षटकाची एंड ऑफ थर्ड ओव्हर. 3 षटकांच्या ती धावसंख्या दाखल करते एकूण अंकित होती ती 8.00 धाब्याच्या धावगतीनं 24 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. भावेश पवार यांचं मागणं षटक 13 रन्सच्या षटकात येताना पाहायला मिळाल्या. प्युअरमध्ये रन्स आल्या नव्हत्या. P2 मध्ये प्रसन्न पाटीलच्या विरोधात 10 धावा आणि 3ऱ्या षटकात दाफलकालाची गती आवश्यक होती. दाफलकाला जे मोमेंटम हवं होतं ते मोमेंटम सध्या देताना पाहायला मिळत आहेत. किंबहुना चांगली भागीदारी इकडे रचली आहे नागेश वाडेकर आणि त्यांच्या सोबतीनं प्रणव भोईर या 2 फलंदाजांनी आता पार्टनरशिप बिल्डअप केलेली आहे आणि सध्या ही पार्टनरशिप ही भागीदारी डोकेदुखी ठरतीये टायगर 11 उत्तर प्रदेश क्रिकेट संघाकरता. सेकंड स्पेलमध्ये आलाय प्रसन्न पाटील. पहिला बॉल परफेक्ट लेंथ बॉल. गुडलिनचा चांगला वापर होतोय. अतिरिक्त गतीने निघालाय बॉल. ते टप्पा पडल्याबरोबर यष्टी रक्षक विवेक शेलारच्या हातात डॉट बॉलची झाली आहे सांगता.
सेकंड स्पेलमध्ये संघ कर्णधारानं आता कंटिन्यू केले प्रसन्न पाटीलला आणि पहिल्या बॉलवर चौथ्या षटकात त्याचा कॉन्फिडन्स स्टार्ट आपण बघत आहोत. डॉट बॉल या आपल्याला फुलटॉस बॉल दिशा दिली आहे. डीप मध्ये स्कोरलेगचे फिल्डर पुढे आले, एक सिंगल तर बनली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न चालवला, विकेट किपर एंडला थ्रो थोडा वाईड आला, त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलेला आहे. वाऱ्याचा वेग, चित्त्याची चपलाई आणि हरणाची गती या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान चांगलं तालमेल, चांगलं कॉलिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाबे सहित सध्या स्कोर 26. यानंतर लुझर अर्थातच पहिल्या मॅचेस मधील 2 पराभूत संघ आमने-सामने असतील. कॅप्टन्स रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. या वेळेला बॅटची बाहेरची कडा घेत आलाय बॉल, शॉट थर्डमॅनला चकवून गली पॉइंटच्या फिल्डरला बीट करून निघालाय. डीप थर्डमॅन सीमा रेषेच्या बाहेर 4 क्षेत्ररक्षक आले होते, पण त्यांना चकवून फसवून त्यांची दिशाभूल करून बॉलनं त्याचं अंतिम साध्य साधलंय. बॉल डीप थर्डमॅन सीमा पार, लक फॅक्टर होतोय ऑन. हा लकी 4 चौकार. चेंडू अडवता आला नाही, तर ते शेवटी नशिबाची साथ आता लाभते ती प्रणव भोईरला. यंग टॅलेंट बिनारगावचं 7 बॉलमध्ये 19 धाब्याचं योगदान, इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स आता त्याच्यापर्यंत राहिला. तर सध्या सेकंड स्पेलमध्ये प्रसन्न पाटील ज्यांच्या विरोधात या 4 धावा येत आहेत. यावेळेला आणखीन एक चांगला आउटस्विंगर रायटी बॅटरसाठी टप्पा पडला, अतिरिक्त उचलीनं अतिरिक्त गतीनं निघालाय बॉल थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. रनवे रिलीज ऑफ डिलिव्हरी, फॉलो थ्रू आणि त्याचबरोबर प्रचंड वेग या गोलंदाजाकडे. चौकारानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल, सध्या छाप सोडली आहे नेरे दुंद्रे परिसरातील परवीनच्या सिताऱ्यानं अर्थातच प्रसन्न पाटील. चौकारानंतर येणारा डॉट बॉल, धावफलक सध्या स्थिर, स्कोर आपण बघत आहोत 30 ऑन बोर्ड, 30 धावा धावफलकावर, स्टील 2 टू गो. या वेळेला फुलटॉस बॉल हवं तसं टायमिंग करू शकले नाही. ब्रिटिश लॉंगॉनला फिल्डर आले, चांगलं बॅकअप, विकेट किपर रेडला ॲक्युरेट थ्रो देण्यात आलेला आहे. सेकंडचा कॉल सुरू होता, प्रणव भोईरचा पण नागेश वाडेकरनं त्याला थांबवलेलं आहे. अदरवाईज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता. इतका वेगवान थ्रो डीपमधून भावेश पवार यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. चांगलं एसटी रक्षण आणि त्याचबरोबर चांगलं बॅकअप, विकेट किपरच्या भूमिकेत आपण बघत आहोत विवेक शेलारला. एका सिंगल धाबेसहित सध्या टीमची टोटल भूमिका 11 गांधारी संघ आपण बघत आहोत 31. 31 धावा, स्टील 1 टू गो. गोलंदाज तयार प्रसन्न पाटील. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल करण्याचा प्रयत्न, हवं तसं टायमिंग नव्हतं. भावेश पवार पुन्हा एकदा इन ऍक्शन, चांगलं बॅकअप, एक सिंगल धाव. बॉलचा प्रचंड वेग, त्याच कारणासह हवं तसं टायमिंग, हवं तसं मिडलिंग इकडे नागेश वाडेकर करू शकले नाही. मात्र एक धाव आलेली आहे. 4 षटकांची झाले सांगता. धावफलक जर पाहिलं तर 8.00 धाब्याच्या धावगतीनं 4 षटकांची 3 विकेटच्या मोबदल्यात 32 धावा धावफलकावर. यानंतर चला, पाण्याची मागणी झालेली आहे. संयोजक समितीला विनंती आहे, ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये पाठवा. नंतर लुझर वर्सेस लुझर असा सामना असेल. दोन्ही टीम्स कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, इमिडिएटली आपण टॉस कव्हर्स कक्षामध्ये रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. कंपल्सरी रिडिंग ब्रेकमध्ये टॉस हा केला जाईल. धडकेबाद चषक शामशेठ झुंजाराव क्रीडा नगरी क्रीडा स्पर्धेचं 51व पर्व, हुकमे एक्का स्वर्गीय भरत शिंगोळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन. ग्रामीण विभागातील एक दमदार बहरदार स्पर्धा. आतापर्यंत मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संलग्न एकंदरीत 32 संघ या स्पर्धेमध्ये डे फॉर्मॅटमध्ये आपण खेळताना पाहिले, तर ओपन ग्रामीण विभागातून एकंदरीत 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिलेले आहेत. आज व्यावसायिक स्तरावरील ऑल इंडिया ओपन स्टेजवरील सर्व नामवंत तारेसितारे लोकप्रिय खेळाडू क्रीडानगरीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यातील पहिल्या 2 विनिंग टीमच्या दरम्यान सामना आहे. पहिल्या दोन्ही मॅचेसमध्ये विनिंग टीम एकमेकाच्या विरोधात. टायगर 11 उत्तर प्रदेश आणि त्यांच्या विरोधात आपण बघत आहोत भूमिका 11 गांधारी. हे 2 संघ आमने सामने आहेत. टॉस जिंकत टायगर 11 उत्तर प्रदेशनं फिल्डिंगला पसंती दिली. 4 ओव्हरमध्ये आतापर्यंत 32 धावा भूमिका 11 गांधारीकडून बनल्या गेल्या. प्रणव भोईर एका बाजूला चांगला किल्ला लढवत आहेत, 9 चेंडू 20 धाब्याचं योगदान दिलंय. नागेश वाडेकर 6 चेंडू 9 धाब्याचं योगदान देत आहेत. पण आता स्लॉग ओव्हरमध्ये मात्र नागेश वाडेकरला स्ट्राईक रेट मेंटेन करावा लागेल. किंबहुना जे आक्रमण त्याच्या वतीनं अपेक्षित आहे, जो काउंटर अटॅक त्याच्याकडून टीममेट्सला अपेक्षित आहे, तो आता करणं गरजेचं बनलेलं आहे. महाअंतिम षटक, पहिल्या डावाचं निर्णायक षटक गोलंदाजीसाठी पाहिलं तर कबीर दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
4 षटकात 32 धावा बनलेल्या आहेत. पाहायचं शेवटच्या षटकात किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ भूमिका 11 गांधारी. मीरा भाईंदरचे गोलंदाज कबीर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर खोलात टाकला. चेस करून खेळण्याचा प्रयत्न तो मात्र नागेश वाडेकर यांचा फसलेला आहे. डॉट बॉलला झालेली ती सुरुवात. यंदाच्या हंगामात ISPL मध्ये देखील कबीर यांची चांगली कामगिरी आपण पाहिलेली आणि तो कॉन्फिडन्स व्यावसायिक स्तरावरचा एक वेगळा अनुभव आता महत्वाच्या सामन्यात डेथ ओव्हरमध्ये ते पणाला लावतायत. डॉट बॉलला झाले षटकाची सुरुवात. धावफलक स्थिर 32-32. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलवर केले आक्रमण. फुल टोल वसूल केलाय. खतरनाक फटका सॉलिड मारलाय नागेश वाडेकरनं. पण पंचांनी आता लगेचच टीव्ही अंपायरची मदत इकडे मागितली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून DRS वेस्ट ऑफ हाईट साठी आता डिसिजन रिव्ह्यू सिस्टम वापरात आणण्यात आलेली आहे. कंट्रोल वॉर रूम मध्ये जावं लागेल, पाहावं लागेल चेंडू बॅटचा ज्या वेळेला संपर्क झाला, बॅट्समनचा बॉडी पोझिशन काय होता, स्टान्स काय होता, त्याचबरोबर बॉलची उंची काय होती, या सगळी गोष्टी आता पाहिल्या जातील, विचारात घेतल्या जातील कंट्रोल वॉर रूम मध्ये. अंपायर उपस्थित आहेत. डिसिजन थोडा पेंडिंग आहे, मात्र अगदी थोड्याच वेळेला तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. सिक्सर तर जरूर आलाय, पण पाहायचं आहे आता बॅटिंग टीमनं जो DRS घेतलाय तो यशस्वी होतो की अयशस्वी होतोय. पंचांचा निर्णय अजूनही प्रतीक्षित आहे. महत्वाचा सामना दोन्ही टीमनं यापूर्वी एक सामना मात्र जिंकलेला आहे. त्याच कारणाचा हा सामना दोन्ही टीमसाठी अनन्यसाधारण महत्वाचा आहे. एसीडीज फेअर बॉल, योग्य बॉल कळवण्यात आलेला आहे. बॉल थोडासा डीप होतोय, तेच तिसऱ्या पंचांनी पाहिलंय. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. योग्य बॉल मात्र कळवण्यात आलेला आहे. 6 धावा सिक्सर येतोय. फुलटॉसवर फुल टोल सध्या वसूल करत असताना नागेश वाडेकर. 6 धावा संख्या 38. या वेळेला समोर केलाय हल्ला, समोर केलंय आक्रमण. बॉलनं गाठली आहे उंची, गाठलंय अंतर आणि बॉल होतोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. भावेश पवार यांच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर चुंबंतर. लागोपाठचा दुसरा हल्ला, कडकीट षटकार. नागेश वाडेकर नावाप्रमाणे कामगिरी आता करतायत. समोर स्लॉट मध्ये होता बॉल, बरोबर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे सेकंड सिक्सर, सेकंड ब्लास्ट आणि 6 धावे सध्या स्कोर 44. 44 धावा सध्या पाहायला मिळत आहेत धावफलकावर. सतरा चेंडू 41 धाब्याची बागेदारी दोन्ही बॅटरच्या दरम्यान. यावेळेला मात्र क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, त्रिफळा उद्ध्वस्त. ऑफस्टिक इथे उखाडली आहे. मागच्या 2 षटकारानंतर आता उत्तर दिले, लगेचच क्विक रिप्लाय दिलाय, प्रत्युत्तर दिले ते गोलंदाज कबीरनं. त्रिफळा उद्ध्वस्त. नागेश वाडेकर 10 चेंडू 21 धाब्याचे योगदान देत परत आहेत माघारी. 4थी विकेट गमावली आहे भूमिका 11 गांधारीनं. फलंदाज बाद. कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करत होते, मात्र बॉलची लाईन व्यवस्थित पिक करता आली नाही. बॅक टू बॅक 2 सिक्सर. त्यानंतर मात्र कबीर यांना पहिले सुयश मिळते, तर टायगर 11 उत्तर प्रदेशला मिळतीये ती सांघिक 4थी सफलता. स्कोरबोर्डवर सध्या आपण बघत आहोत 44 धावा, 4 विकेट पडलेले आहेत. 4.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला आणि कबीरने देखील 4च बॉल टाकलेत. मॅजिक नंबर सध्या आपल्या स्क्रीनवर. 44 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 2 to go. गोलंदाज तयार होतात कबीर, तर स्ट्रायकर इनला नवीन बॅटर आकाश चिंदारिया. यावेळेला शॉर्ट बॉल बॅकफुटवर गेले, पूल केलाय, एक टप्पा घेत निघालाय बॉल मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अर्जुन बांगर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होते, बॉलकडे पाहतेत आणि पाहतच राहिले. त्यांच्या आवाक्याबाहेर पहिला टप्पा घेत निघालाय बॉल मिडविकेट सीमा पार. आकाश चिंदारियाच्या बॅटमधून 4 धावा, चौकार, गुड शॉट.
सोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत 48 ऑन बोर्ड, 48 धावा धावफल कव्हर. या षटकात आतापर्यंत 5 बॉलमध्ये 16 रन्स कबीरच्या विरोधात आलेल्या आहेत. त्या नितांत गरजेच्या होत्या. धावा बनणं गरजेचं आहे आणि सध्या आकाश चिंदारिया चौकारानं वैयक्तिक खातं खुलं करतायत. शेवटचा बॉल भिरकावून दिलाय, पाठवलाय स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रॉकेट इट डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एंड इज वेल देन ऑल इज वेल. आकाश चिंदारियाचा आणखीन एक आसमानी फटका, गगनभेदी गगनचुंबी टोला, धडाकेबाद षटकार. पाहता पाहता पहिला डाव संपला, जिकडे बनला गेला 54 धावा. बॅटिंग समरी सध्या आपल्या स्क्रीनवर. आघाडीसाठी दिनू स्वस्तात बाद झाले सूरज बालीबागरे यांचं 2 धाब्याचं योगदान. नागेश वाडेकर जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. 10 चेंडू 21 धावा व्यक्तिगतरित्या त्यांनी स्कोर केल्या. प्रणव भोईरचं मात्र जबरदस्त योगदान, 9 चेंडू 20 धाब्याचं आणि खास करून फिनिशिंग टच आकाश चिंदारे असा, ज्यानं 2 चेंडू 10 धावा बनवल्या. एक एक्स्ट्रा धाव पाहायला मिळाली. पहिल्या 5 षटकात 54 धावा बनल्या गेल्या 10.80 धाव्याच्या धावगतीनं. आता विजयासाठी दुसऱ्या डावात मात्र 11.00 धाव्याच्या धावगतीनं टीम टायगर 11 उत्तर प्रदेशला 55 रनचं टार्गेट. बॉलिंग समरी सध्या आपल्या स्क्रीनवर. विवेक शेलार पहिल्या षटकात इफेक्टिव्ह राहिले. अवघी एक धाव देत असताना 2 महत्वाचे धक्के दिले. प्रसन्न पाटीलचा 2 षटकांचा स्पेल, 18 रन खर्च करत असताना 1 विकेट त्याने कॅरी केली. त्याचबरोबर भावेश पवार, भाऊदादा बावारते, महेशजी व्यापारजी आणि त्याचबरोबर जयवंतजी गायकर या आदरणीय अतिथींचं शुभागमन झालं. विनंती आहे, या पण मंचावरती आपले सरचे स्वागत आहे. चला फिल्डिंग सेट करा. बॅटिंग टीमला रिक्वेस्ट आहे, ओपनिंग पेअर रेडी करा. यानंतर होतो टॉस. यानंतर एक सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होतोय. डॉक्टर प्रमोदजी बोईर, प्रेस क्लिनिक सरळगावचे सर्व आहेत, ज्यांची नुकताच सदिच्छा उपस्थिती या क्रीडा स्पर्धेच्या सदिच्छा भेटीनिमित्तानं आपल्याला लाभलेले, त्यांचा सन्मान आपण करत आहोत. शरद भाऊ शिंगोळे यांच्या शुभ हस्ते डॉक्टर प्रमोद बोईर सर यांचा सन्मान आपण संपन्न करतोय. अतिथी देव भाऊ, ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत. मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथी डॉक्टर प्रमोद बोईर सर, प्रेयस क्लिनिक सरळगावचे सर्व आहेत आणि त्यांचा सन्मान संपन्न होतोय. महावस्त्रलंकार, मायेची, प्रेमाची, आपुलकीची दमदार उपदार शाल आणि त्या सोबतीनं मैत्रीचं आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या क्रीडा स्पर्धेची गोड आठवण चिरकाल स्मरणात राहावी यासाठी आकर्षक सन्मान चिन्ह देऊन डॉक्टर प्रमोद बोईर सरांचा सन्मान सध्या संपन्न होतोय. चला यानंतर कॅप्टन उपस्थित व्हा. पहिल्या सामन्यातील 2 पराभूत संघ एकमेकांसमोर असतील. धीरेनभाई शाह पुणे आणि त्याचबरोबर मंगलमूर्ती 11 पुणे. पुणे विभागातील 2 नामवंत संघ मात्र यानंतर इनॅक्शन असतील. या 2 टीमच्या दरम्यान होतं टॉस. थँक्यू सो मच दीपवीर बिराडे. तर वेळ झालेली टॉसची आणि दोन्ही कॅप्टन्स, दोन्ही पुणेचे टीम्स आपल्या समोर इथे दिसत आहेत. एका बाजूला मंगलमूर्ती पुणे टीम आणि दुसऱ्या बाजूला धीरेनभाई शाह पुणे टीम. डॉक्टर भोईर साहेबांना विनंती करतोय आपण यायचं आहे. आदरणीय डॉक्टर भोईर साहेब, आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. वेलकम सर. 5-5 षटकांचा सामना असेल. एल कॉल आहे.
येस, मंगलमूर्ती टीमनं कॉल दिला होता आणि बरोबर कॉल होता. थँक्यू सो मच. डॉक्टर साहेबांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान व्हावं. फक्त डिसिजन कळवा. बॉलिंग. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. मैदानामध्ये खेळ पुन्हा एकदा चालू झालेला आहे. इकडे मंगलमूर्ती पुणे टीमनं टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओ टू कॉम्बॉक्स. दुसरा डाव सुरू होतोय 55 धाब्याचं टार्गेट. पहिल्या बॉलवर अमित नाईकची जबरदस्त सुरुवात. कशा पद्धतीने रनचेस रंगेल इन्व्हाइट करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ भिवंडी अजय गरज सरांना. थँक्यू. धन्यवाद बिराडी जी. पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद डॉट रही है. कौशल पाटिल ने गेंदबाज से आक्रमण की शुरुआत की है भौमिक 11 गंधारी टीम की ओर से. भिवंडी के वलपाड़ा के टॉलमैन माने जाते हैं. इस बार थोड़ा सा दूर लेकर चले गए और वही वजह है कि अंपायर ने वाइड घोषित किया है गेंद को. बड़ी सनसनीखेज शुरुआत हुई है इस पारी की. पहली गेंद पर चौका लगा लेकिन वो कैच था, कैच ड्रॉप हुआ है. जीवन दान मिला है. अमित नाइक को पिछले मैच में 46 रनों की नाबाद पारी खेली थी. इस बार ऑन द राइज उठा के खेल दिया है मिड ऑन के ऊपर से. जबरदस्त स्ट्रोक. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. बेहतरीन स्ट्रोक थ्रू द लाइन खेलते हुए विकेट के बाउंस को ट्रस्ट करते हुए सीधे बल्ले से प्रहार किया था और दूसरा चौका प्राप्त किया है इस पारी में अमित ने. 55 का टारगेट है. इस बार स्लाइस किया इनफील्ड के ऊपर से. स्क्वायर ऑफ द विकेट ऑफ साइड में 2 खिलाड़ी पीछा करते हुए. अच्छा क्षेत्ररक्षण वहां पर प्रणव भोईर द्वारा, लेकिन तब तक काफ़ी समय बैट्समैन के पास. 2 रन्स कंप्लीट करते हुए अमित नाइक. रजत मुंडे उनके पार्टनर है. और पिछले मैच में 69 रनों की 68 रनों की जो चुनौती थी 6-6 ओवर का, हालांकि वो मैच था, 4 ओवर में ही लक्ष्य हासिल किया था. बहुत ही ज़बरदस्त फॉर्म में है अमित नाइक और रजत मुंडे. इसलिए जल्द से जल्द उनको आउट करना पड़ेगा भौमिक 11 को. और लीजिए, विकेट की चर्चा हो रही थी. शानदार यॉर्कर और क्लीन बोल्ड. अमित नाइक का काम हुआ तमाम. ये बहुत ही ज़बरदस्त डिसिप्लिन है इस टूर्नामेंट में. धड़ाकेबाज ट्रॉफी 2026 प्लेड ऑन हुए है. गेंद बल्ले के अंदरूनी हिस्से पर लगी और फिर जाकर स्टंप्स पर टकराई है. ऑफ स्टंप के हल्की सी बाहर जरूर थी गेंद, लेकिन लगभग यॉर्कर लेन पर रखी हुई गेंद. तेज तर्रार गेंदबाजी के लिए जाने जाते हैं कौशल पाटिल. बहुत युवा है लेकिन काफ़ी प्रतिभा है उनके अंदर. भिवंडी का ग्रामीण क्रिकेट हो या फिर सिटी क्रिकेट में उनकी काफ़ी चर्चा रही है, लेकिन पिछले 2-3 सालों से हम देख रहे हैं कि ऑल इंडिया ओपन फॉर्मेट में भी ज़बरदस्त प्रदर्शन कर रहे हैं कौशल पाटिल. तो काफ़ी कुछ सीखने को मिलता है युवाओं को, खासतौर पर इतने बड़े प्लेटफॉर्म पर जब वे खेलते हैं. धड़ाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली का ये बिग शो है. धड़ाकेबाज ट्रॉफी 2026 51वां ये बेमिसाल साल. नए बल्लेबाज सुनील खरडे. अब 2 बायत के बल्लेबाज क्रीज पर. पहले मैच में एक भी विकेट नहीं गंवाया था टाइगर 11 उत्तर प्रदेश ने. टाइगर 11 अमर साई उत्तर प्रदेश. सागर रमवानी एंड विभू पंडित फेम टीम. सामने चुनौती भौमिक 11 गांधारी की. अगली गेंद राउंड द विकेट से. वो आते ही स्विच हिट किया है और क्या गजब का आत्मविश्वास है इस स्ट्रोक में. 4 रन मिलेंगे. घाट घाट का पानी पी चुके हैं. स्टंप्स की तरफ गेंद थी. जोखिम था इस स्ट्रोक में. चूक जाते तो एलबीडब्ल्यू या फिर बोल्ड भी हो सकते थे, लेकिन अपने आप को बैक करते हुए खुद पर काफ़ी विश्वास है उनको. सही संपर्क गेंद और बल्ले के बीच में. चौके के साथ पहले ओवर की समाप्ति. स्कोर 15 रन 1 विकेट के नुकसान पर. फुल एंड स्ट्रेट रखा था वहाँ पर. बिल्कुल विकेट टू विकेट गेंद. और इस तरह के शॉट्स ऐसी गेंदों पर, वो भी जब आप पारी की शुरुआत कर रहे हो,
ये इतना आसान नहीं है। अब समीकरण 24 गेंदें और 40 रन, 9 विकेटें हाथ में है। कुल मिलाकर 55 रनों का लक्ष्य रखा गया है भौमिक इलेवन गांधारी टीम द्वारा इस मैच में। पहले जो 2 मैचेस हमने देखे वो 6-6 ओवर्स के मैचेस थे, लेकिन अब यहाँ से सब मैचेस 5-5 ओवर्स के रहेंगे। और इस मैच का महत्व काफ़ी ज़्यादा है। जीतने वाली टीम सेमीफाइनल में पहुंचने वाली है, तो एक तरह से एक आप कह सकते हो कि वर्चुअल क्वार्टर फाइनल है। हालांकि हारने वाली टीम टूर्नामेंट से बाहर जाने वाली नहीं है, ये भी एक खास बात है। हारने वाली टीम को एक और मौका मिलेगा, नॉकआउट मैच उनको फिर खेलना पड़ेगा। फिरोज आए हैं गेंदबाजी के लिए, बायत के एक बहुत ही बेहतरीन गेंदबाज फिरोज। रन देने के मामले में बहुत किफ़ायती बॉलर माने जाते हैं, कंजूस माने जाते हैं फिरोज। और साथ में विकेट चटकाना उनकी एक और खासियत है। यहाँ पर दोनों चीज़ों की ज़रूरत है भौमिक इलेवन गांधारी टीम को। स्ट्राइक रजत के पास, इनका नाम ही रजत है, लेकिन खेल तो सोने की तरह है। क्या गजब का पुल शॉट है, 6 रन। गेंद का पूरा फायदा उठाते हुए स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद को डिपॉजिट किया है। इस बार ऑफ साइड में एक और दर्शनीय स्ट्रोक, कवर पॉइंट के ऊपर से निकाला, 4 रन। फिरोज कहीं ना कहीं लेंथ में ऐसे लगता है कि गलतियां कर रहे हैं। हालांकि मुझे लगता है कि फिरोज की ये स्वाभाविक गेंदबाजी भी नहीं है। अक्सर हम देखते हैं कि थोड़ा सा आगे पिच कराना पसंद करते हैं, लेकिन आज पहली दोनों गेंदें इस मैच में उन्होंने शॉट ऑफ लेंथ रखी है। पहली गेंद पर पुल शॉट, इस बार बैकफुट पर जाकर पंच किया था इनफील्ड के ऊपर से। समय दे रहे हैं वहां पर रचित को। इस बार काफी दूर रखा था, अंदर की तरफ लेकर आए, थोड़ी सी उंगलियां फेरी थी। अच्छी गेंद, नोकझोंक तो देखने को मिलेगी दोनों बल्लेबाजों के और गेंदबाज के बीच में। कटर का अच्छा इस्तेमाल, फर्क नहीं पाए थे रजत, थोड़ा सा जल्दी भी खेल बैठे थे और अक्रॉस द लाइन जाने का प्रयास कर रहे थे। स्कोर 25 पर 1। इस बार स्लॉग हिट, वाटरमैन का अच्छा इस्तेमाल और बढ़िया प्लेसमेंट। डीप मिड विकेट पर खिलाड़ी जरूर थे, लेकिन उनसे दूर खेला और 4 रन। सीधे फील्डर के पास खेला था, लेकिन बढ़िया तालमेल बल्लेबाजों के बीच में सिंगल कंप्लीट करते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन, 1 विकेट के नुकसान पर। ऑल इंडिया ओपन कंपटीशन की आज शुरुआत हुई है धड़ाकेबाज ट्रॉफी 2026 में, और ये आज का तीसरा मैच है। आज ग्रुप ए के मैचेस, कल ग्रुप बी के मैचेस आपको देखने को मिलेंगे। और फाइनल भी कल ही खेला जाएगा ऑल इंडिया कंपटीशन का। यहाँ पर ग्रामीण क्रिकेट भी काफी खेला जाता है। इस बार लॉफ्ट कर दिया है सुनील ने, गेंद हवा में, फील्डर वहां पर, बढ़िया कोशिश, लेकिन कैच नहीं कर पाए हैं। जीवन दान मिलता हुआ सुनील खरडे को। पलटे हैं दूसरे के लिए। ऊंचाई अधिक रही थी स्ट्रोक में, काउ कॉर्नर को क्लियर नहीं कर सके। और ऐसे लगता है कि फील्डर ने पहले सोचा कि वो बाउंड्री के बहुत करीब है, बल्कि थोड़े अंदर ही थे, तो वो बाउंड्री उनके जहन में चल रही थी। उस वजह से कहीं ना कहीं वो हाथों में गेंद को भी रख नहीं पाए। एक तरह से छक्का बचाने का ज़्यादा प्रयास हुआ। तो क्वालिफायर्स हम देखेंगे, उससे पहले स्कोर की तरफ नज़र डालते हैं। 32 रन बने हैं। पावर प्ले इज डन एंड डस्टेड। अच्छी स्थिति में है टाइगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश। पहले दिन में 21 तारीख को कोनगांव और गोटिवली 11 के बीच में मैच, खारबाव बनाम बोरशेती। वाह क्या बात है, बेस्ट ऑफ बोरशेती। उसके बाद मैच 1 की विनर बनाम मैच 2 की विनर, चौथा हिरवा एकवीरा मानकोली बनाम जय हरी रांदोली। आई स्वामिनी सोलेगांव बनाम शेल्के ब्रदर्स पोगांव। और फिर आगे के मैचेस भी आपको देखने को मिलेंगे। काफ़ी चर्चा में रहता है ग्रामीण बिग बैश धमाका। और एक नया कॉन्सेप्ट लाया गया है 70-70 स्पोर्ट्स द्वारा, कि क्वालिफायर्स आपको खेलने पड़ेंगे। पिछले सीज़न में जो टीमें लगातार पहले 2 मैचेस हारी है, उनको भी क्वालिफायर्स में खेलना पड़ेगा। तब जाकर मुख्य टूर्नामेंट में प्रवेश मिलेगा, और उसमें भी आपको टॉप 4 में रहना पड़ेगा। बल्ले का थोड़ा सा बाहरी सिरा था, पैर से रोकने का प्रयास हुआ फील्डर द्वारा, उसका फायदा उठाते हुए बैटर 2 रन्स कंप्लीट।
रजत मुंडे दोनों तरह का क्रिकेट खेलना जानते हैं। जब आक्रमण की ज़रूरत होती है तो आक्रमण करते हैं, और जब छोटी बैकलिप से सिंगल डबल्स वाला क्रिकेट खेलना होता है तो वहाँ पर भी पीछे नहीं रहते हैं। टेक्निक बहुत ही ज़बरदस्त मानी जाती है रजत मुंडे की। 6 गेंदों में 17 पर बैटिंग करते हुए गेंदबाज कौशल, उनका ये दूसरा ओवर। एक और उम्दा शॉट हुक कर दिया इस बार। लॉन्ग लेग पर कोई खिलाड़ी नहीं, गेंद सीमा रेखा के बाहर, वन बाउंड चौका। पकड़कर जो ऑफ कटर डालते हैं गेंदबाज, वो गेंद उन्होंने डाली थी, लेकिन देखिए कितना बढ़िया एडजस्टमेंट। सिर के लगभग ऊपर आ रही थी गेंद। इस बार दूर से ड्राइव लगाने का प्रयास था, अब की बार चकाते हुए गेंदबाज। एक दो अच्छी गेंदें डालने से कुछ होने वाला नहीं है, ये भी ऑफ कटर थी। निरंतरता रखनी होगी इस तरह की गेंदों में। लगातार डॉट गेंदें या फिर विकेटें यदि चटकाते हैं गेंदबाज, तो ही वापसी हो सकती है भौमिक इलेवन गांधारी की। एक और ज़बरदस्त गेंद, इस बार लगभग यॉर्कर लेन पर आती हुई गेंद, हल्के हाथों से खेला और तेज सिंगल। दौड़ते बहुत अच्छा है विकेटों के बीच में। अंपायर चेक करना चाहते हैं ओवर स्टेपिंग। टीवी अंपायर की मदद ली गई है। ये मामला टीवी अंपायर के पास सौंपा गया है। डिसीजन पेंडिंग। लेकिन क्या उम्दा बल्लेबाजी की है रजत मुंडे ने। पहले मैच में भी अच्छा खेले थे, 19 रन बनाकर नाबाद रहे थे। वहाँ पर थोड़ा सा सेकंड फिडल का रोल अदा किया था, क्योंकि अमित नाइक बहुत धुआंधार खेल रहे थे। इस मैच में अमित नाइक थोड़ा सा जल्दी आउट हुए, और उनके आउट होने के बाद रजत ने आक्रमण किया है। तो सिचुएशन को समझते हुए बैटिंग करना जानते हैं रजत मुंडे। साथ में है सुनील खरडे, जिनको एक जीवन दान मिला है 6 पर बैटिंग करते हुए। मात्र 2 गेंदें खेली है, 8 गेंदों में 21 पर रजत मुंडे, और ये फेयर डिलीवरी। चलिए, मामला सही है गेंदबाज के लिए, क्योंकि अंपायर पहला पॉइंट ऑफ इम्पैक्ट देखते हैं। जब पैर वहाँ पर लैंड होता है तो वो लाइन के थोड़ा सा पीछे उनका पैर लैंड हुआ है। सही फैसला। 39 बने हैं, 16 और चाहिए। फुल टॉस, स्विंग कर दिया ऑन साइड में। लाजवाब स्ट्रोक, गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर। सुनील के बैट से 6 रन। पर क्योंकि पहला ओवर भी महंगा रहा था कौशल का, उसके बावजूद उनको लगातार दूसरा ओवर दिया गया, जबकि बचाने के लिए अब ज़्यादा रन्स नहीं थे उनके पास पावर प्ले के बाद। लेकिन फिर से भरोसा जताया गया। कुछ खास योगदान नहीं दे पाए कौशल इस मैच में, थोड़े से निराश रहेंगे अपने प्रदर्शन से। सिंगल के साथ ओवर की समाप्ति, स्कोर 46 रन, 1 विकेट के नुकसान पर। बचे हुए 2 ओवर्स में केवल 9 रन चाहिए मैच को जीतने के लिए टाइगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश को। गजब का प्रदर्शन उत्तर प्रदेश टीम का। एक और ऑल इंडिया ओपन डे नाइट टेनिस बॉल क्रिकेट प्रतियोगिता देखना मत भूलिएगा। यंगस्टर प्रीमियर लीग 2026 21 से 25 मार्च के बीच ये टूर्नामेंट खेला जाएगा, जहां पर 16 ऑल इंडिया ओपन की टीमें खेलती हुई नजर आएंगी। ऑनरेबल एमएलए श्री नितिश जी राणे साहब के सम्मान में ये टूर्नामेंट खेला जाएगा। एमएलए ट्रॉफी 5 लाख की इनामी राशि रहेगी चैंपियन टीम के लिए। जड़ में रखी हुई गेंद, किरण पाटिल आए हैं आक्रमण पर। अब यहाँ से करिश्माई बॉलिंग करते हुए ही मैच जीता जा सकता है भौमिक इलेवन गांधारी टीम का, जहाँ तक सवाल है। क्योंकि गेंदें ज़्यादा है, रन्स काफ़ी कम बचे हैं। 11 गेंदों में 8 चाहिए। दोनों बल्लेबाजों की आंखें जम गई है, और पहले 3 ओवर्स में ही जमकर धुलाई की है उन्होंने गेंदों की। रजत मुंडे 22 पर बैटिंग करते हुए। किरण चले लेफ्ट आर्म ओवर द विकेट, और बढ़िया गेंद, लगभग खोल दिया था इस दफ़ा बैटर को। सावध एक्सप्रेस के नाम से काफ़ी मशहूर है किरण पाटिल। हल्की सी उंगलियां फेरी थी, ज़्यादा कुछ मूवमेंट तो नहीं थी, लेकिन गलत लाइन पर बल्ला चला बैठे थे वहाँ पर। रजत सोच रहे थे कि गेंद और थोड़ी सी अंदर की तरफ आएगी, इसीलिए गेंद के लाइन के अंदर ही खेल बैठे थे। अब 10 गेंदों में 8 रन चाहिए।
ड्राइव किया गेंद हवा में, थोड़ा सा मिस टाइम स्ट्रोक, लेकिन पॉइंट फील्डर से दूर खेलने में कामयाब रहे और जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स। 2 रन्स कंप्लीट होते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 49, 49 रन 1 विकेट के नुकसान पर। केवल अब एक बड़ा शॉट और मैच फिनिश हो सकता है, लेकिन देखना पड़ेगा कि बल्लेबाज क्या बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे या फिर सिंगल डबल से जीत की तरफ बढ़ने का प्रयास करेंगे। 9 गेंदों में सिर्फ 6 रन चाहिए। दर्शकों की ज़बरदस्त भीड़ है। ये डगआउट का मंजर, काफ़ी रिलैक्स वहाँ पर खिलाड़ी टाइगर 11 उत्तर प्रदेश के ऑन साइड में खेलना चाहते थे, अपील और आउट। हिरन पाटिल के खाते में सफलता। रजत मुंडे को आउट कर दिया उन्होंने। और इस समय 70 स्पोर्ट्स पर यूट्यूब चैनल पर 10,000 के करीब लोग ऑनलाइन इस मैच का मजा ले रहे हैं। आप सभी का हार्दिक स्वागत है धड़ाकेबाज ट्रॉफी 2026 में धड़ाकेबाज स्पोर्ट्स क्लब की ओर से। समीकरण 8 गेंदे और 6 रन। ये 2 गेंदे किरण की 2 डॉट डिलीवरीज भी आती है, तो आखिरी ओवर में काफ़ी रोमांच देखने को मिल सकता है। श्रेष्ठ नए बल्लेबाज टो क्रशर, अपील वहां पर फिर से, लेकिन इस दफा अंपायर बताते हुए कि बल्ला लगा है। सिंगल कंप्लीट करते हुए बैट्समैन, लेकिन क्या काबिले तारीफ गेंदबाजी किरण पाटिल। इसीलिए मैंने पिछले ओवर में चर्चा की थी कि कहीं ना कहीं कैप्टन से थोड़ी सी चूक हुई। ये शायद थोड़ी सी लेग स्टंप को मिस भी कर जाती, लेकिन बहुत ही खतरनाक यॉर्कर थी। हालांकि एज लगा था बल्ले का। जी हाँ, कौशल पाटिल को वो दूसरा ओवर दिया गया था, किरण को थोड़ा सा लेट लाया गया, लेकिन अभी भी मैच में जान है। 7 गेंदों में 5 चाहिए। एक और यॉर्कर की कोशिश, फिर से एज लगा है। इस बार खेलना चाहते थे ऑन साइड में, गेंद गली में चली गई है और इससे पहले कि फील्ड किया जाता। सिंगल कंप्लीट। इसके साथ ही ओवर की समाप्ति। 4 ओवर के पश्चात रन संख्या 51 और अब यह है समीकरण। 6 गेंदे और 4 रन चाहिए टाइगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश को। 6 चेंडू आणि 4 धावा। दरम्यान या ठिकाणी काही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। सन्माननीय रितेश विशे साहेब मुगाववरून आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। मुगावचे उद्योगपती, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच नारायण गावचे उद्योजक जयवंत ठाकरे साहेब देखील पोहोचलेले आहेत, आपलं देखील सहर्ष स्वागत। आणि किनवलीचे प्रसाद दिनकर साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे। तिन्ही पाहुण्यांचं धडाकेबाज चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। मैच टाई होता है तो सुपर ओवर। ओ मौका यहां पर, गलती कर बैठे फिरोज। आसान सा कैच था, टॉपेज लगा था। सुनील ऐसे लगता है कि किस्मत से हाथ मिलाकर आए हैं मैदान में पहुंचने से पहले। इससे पहले भी एक कैच ड्रॉप हुआ था उनका, जब दूसरी गेंद का सामना किया था। योगेश भालेकर की ये गेंद आखिरी ओवर की पहली गेंद, स्लॉग हिट करना चाहते थे, लेकिन थोड़ा सा अतिरिक्त उछाल जिसके चलते टॉपेज हुआ। पहुंचे तो थे फील्डर फिरोज गेंद के नीचे, लेकिन कैच लपक नहीं पाए, मौका गवा दिया। अब 5 गेंदे शेष है और 3 रन चाहिए। श्रेयस कदम के पास स्ट्राइक। रिवर्स की कोशिश और बोल्ड कर दिया है। मैच में रोमांच बढ़ता हुआ। 4 गेंदे और 3 रन, यह है समीकरण। शानदार यॉर्कर, लेग स्टंप पर जाकर टकराती हुई गेंद। रिवर्स खेलना चाहते थे, थोड़ी सी डीप होकर भी आई थी गेंद और बल्ले की होता हुआ श्रेयस कदम का। जरूर सोचेंगे कि इस स्ट्रोक की क्या वाकई में आवश्यकता थी, क्योंकि गेंदें ज़्यादा थी उनके पास, रन्स कम बनाने थे, लेकिन इम्प्रोवाइज शॉट खेलने के चक्कर में आउट हुए। देखिए हमारे कमेंट्री बॉक्स के सामने जो बाई तरफ दर्शक है, कुछ खिलाड़ी भी खड़े हैं वहाँ पर। रैलिंग पर आपको भार नहीं देना है प्लीज़। दर्शकों से ये नम्र निवेदन आहे, प्रेक्षकांना नम्रतेची विनंती, आपण रॅलिंगवर भार देऊ नका।
नए बल्लेबाज, बहुत ही मशहूर हरफनमौला खिलाड़ी, प्राइड ऑफ भिवंडी, भावेश पवार मैदान में। ये क्रिकेट का खेल बड़ा ही दिलचस्प है। इसकी अलग चालें हैं, अलग मिसालें हैं। कई सारे इसको खेलने वाले हैं, कई सारे देखने वाले हैं। कभी भी कुछ भी हो सकता है। मालेकर की गेंद ओवर पिच ड्राइव किया, कवर्स की दिशा से दर्शनीय स्ट्रोक, फील्डर बहुत दूर है डीप में। कम से कम 2 रन तो ले जाएंगे यहाँ पर भावेश पवार। जी हाँ, आसानी के साथ 2 रन कंप्लीट करते हुए और जीत के और भी करीब पहुंचती हुई टाइगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश। अब 3 गेंदें बची है और केवल 1 रन चाहिए। यदि 3 की 3 डॉट डिलीवरीज आती है तो मैच टाई हो जाएगा और टाई होता है तो सुपर ओवर। सुपर से ऊपर टूर्नामेंट भी है तो सुपर ओवर क्यों नहीं होना चाहिए। लेकिन मैच झुका हुआ है उत्तर प्रदेश टीम के पक्ष में। गेंदबाजों ने कोशिश अच्छी की है, खासतौर पर पिछला ओवर किरण पाटिल का और इस ओवर में जिस तरह से गेंदबाजी योगेश भालेकर ने की है वो काबिल तारीफ। ये देखकर अच्छा लगा कि मैच छोड़ा नहीं उन्होंने, भले ही 3 ओवर में ही 46 रन स्कोरबोर्ड पर लग गए थे। अगली गेंद राउंड द विकेट से ड्राइव किया, इनफील्ड के ऊपर से गेंद कवर बाउंड्री के बाहर। भावेश पवार के बल्ले से मैच विनिंग शॉट, 4 रन और एक और जीत के साथ टीम टाइगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश धड़ाकेबाज ट्रॉफी 2026 के सेमीफाइनल में। कॉन्ग्रेचुलेशंस। एक और कंफर्टेबल विन सागर रमवानी एंड विभू पंडित फेम टीम अर्थात टाइगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश के लिए लगातार दूसरी जीत दर्ज करती हुई इस टूर्नामेंट में। ये टीम शानदार खेल का प्रदर्शन करते हुए और टीम पहुंच चुके हैं सेमीफाइनल में। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी जिन्होंने सही मायनों में टोन सेट किया था जीत के लिए, मैच का पहला ओवर किया था प्रिंस ऑफ भिवंडी